हॅलो कोण रे? लोन नाही या टायमाक माका ना लोन व्हायचा. हो हो चांगला एक करोडोंचा लोन व्हाया. नाही काय झाला मागच्या टायमा काय ना मी एका बँकेचा लोन बुडवलंय ना म्हणा लंडनला पळून इलोय. हो हो आता मी भारतात इलय एसटी स्टँडवर उतरलंय रे उतरलंय की पहिलं तुकाच फोन करतलंय. मग देशी माका लोन घ्या पण नाही ह्यो सतत लोन घ्यावा लोन घ्यावा लोन घ्यावा. आणि हा बघ ह्याच्या पुढे लोन घ्यावा म्हणान मल्ल्या फोन करायचा नाही कळला. तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. मेल्या तू काय गजाली करत बसलं हैसर लॉक फाळामली माहिती आहे माका माझा बुलेटिन सुरू करूचा ठेव फोन. मरता जीव काढता. नमस्कार गाववाल्यानो कसे असास बरी असास ना ओळखलात ना. बरोबर अहो झिला नाही बरोबर आहे मंडळी. आमच्या देवाक काळजी या वेब सिरीजच्या निमित्तानं तुम्ही माका भरभरून प्रेम दिलात आणि म्हणूनच खास तुमच्यासाठी मी मालवणी बुलेटिन घेऊन येलोय ज्याचा नाव हा झिला 24 तास. मंडळी शेवटपर्यंत बघा तुमका लय मजा येतली या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या आसोआ या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि काय आता फॉलो करून टाका पटकन. तर गाववाल्यानं तुमका सगळ्यांका हॅपी न्यू इयर. तर ते बातमीपत्र ना मराठीत आहे तर शुद्ध मराठीत बोलण्याचा प्रयत्न करा ना. मेल्या बातमीपत्र जरी मराठी असला ना तरी इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाला ना म्हणा हॅपी न्यू इयर म्हटलंय. आणि मेल्या आमचं नूतन वर्ष पाडव्याक असता पाडव्याक. आणि शुद्ध म्हणजे काय औषधीच्या घोवाचं शुद्ध काय रे. हे बघ मी मालवणीतूनच बोलतलय तुका ऐकायचा तर ऐक नाही तर रात्रीची कोकण कन्या पकडून मी चाललंय गावाक. हे ह्या का कोणीतरी बाहेर काढा रे माका डिस्टर्ब करता तो. तर मंडळी आजच्या बातमीपत्रात करूया 2023 चा अरे कहना क्या चाहते हो? अरे मेल्यानं तुमका काय लाज लज्जा शरम हा की नाही. अरे केवढा कठीण लिहिला साधा मराठीत लिहा ना. तर मंडळी बघूया 2023 मध्ये काय काय बारा वाईट घडला म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं झाला तर रिकॅप ऑफ 2023. तर माहितीचा मागे एकदा चायना भारतासोबत अख्ख्या जगात कोरोना कोरोना म्हणूक लावल्यान आणि सगळ्यांच्या तोंडावर मास्क येली. सलग 2 वर्ष सगळी लोक झापाखाली होती आणि बाहेरून सरकार बोंबालता कोरोना कोरोना कोरोना. अरे पण करू काहीतरी उद्योग होयो ना. अखेर या सगळ्या लेकरा बाळांनी कोरोना कोरोना या मनावर घेतल्यानी आणि एकदाचा काय ता करूनच टाकल्यानी आणि त्याचा परिणाम 2023 मध्ये दिसलो. चायनाक मागे टाकून लोकसंख्येच्या बाबतीत आपलो भारत देश नंबर 1 झालो. म्हणजे थोडक्यात काय अख्खो कोंबो एका वेळेत फस्त करणाऱ्या घरात आता या कवाट वाटून खाऊची वेळ येतली. मागल्या वर्षी अमेरिका रशिया आणि चीन नंतर आपलो पण झेंडो चंद्रावर झळकलो. चंद्रावर पहिले पाऊल कोणाचे पडले या प्रश्नावर अमृता खानविलकर असं उत्तर देणाऱ्या आमच्या बबण्याची बुद्धिमत्ता बघून मास्तरांनी मारून मारून त्याचे दोन्ही चंद्रकुले लाल केले. चंद्रावरती खड्डे असताना सुद्धा आपला यान थैसर सुरळीत पोचला. म्हणूनच मुंबई गोवा हायवेवरचे खड्डे लक्षात घेता मुंबई सावंतवाडी मुंबई देवगड अशी यान सेवा सुरू करावी. तसेच गणपती आणि शिमग्याक जादाची यान सोडावी अशी विनंती आमच्या चाकरमान्यांनी इस्रो जवळ केल्यानी काय झाला आमच्या चाकरमान्याचा डोक्या खय खय चलात काय सांगता येत नाही बघा. मागच्या वर्षी सीमा हैदर नावाचा पाकिस्तानी पॉर सीमा ओलांडून आपलो प्रियकर सचिन याका हैदर 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 म्हणत भारतात इला आणि अचानक भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. या भारत पाक लव्ह स्टोरीवरती आमचा बेबल्या काय म्हणता एकदा नजर टाकूया. सचिन क्या है सचिन में लप्पू सा सचिन है मुंह में से बोलना वहाँ पे आवे ना बोलता वो है ना झिंगुर सा लड़का उससे प्यार करेगी वो है. बेबला आमचा लयच खवळलेला दिसता. मागला वर्ष ऑरी नावाच्या एका भावाशी लय चांगला गेला. नाही म्हणजे न्यूज चॅनेल म्हणू नको इंस्टा फेसबुक यूट्यूब म्हणू नको. अहो एवढाच काय तर मोठमोठ्या नटांच्या पार्ट्यांपासून त्यांच्या पोरांच्या मुंजींपर्यंत हो पोरगो जातीन हजर. अरे हो तर सगळीकडेच दिसता. ह्या कळल्यानंतर आमच्या नंद्या परबान त्याका ए भावाशी आमच्या बापाशीच्या म्हाळाक जवानकार म्हणून येशी काय रे असा डायरेक्ट जाहीर निमंत्रण देऊन टाकल्यान. नाही नाही अहो खरी गजाल तर पुढ्या हो अरे थैसर जवानकार म्हणून पोचलो सुद्धा. फटाफटा तो बघा पुरावो.
हो, आमचा नंदू परब म्हणजे एक नंबरचा शॅम्पल आहे, शॅम्पल. मागे नाही काय मोदीजी पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर पण इलेले, तेव्हा कोकणात पण इलेले. त्या टायमात हो नंदू परब त्यांच्यासाठी बांगड्याचा तिकला घेऊन गेलो. तर आपला विषय काय होतो, ऑरी. ऑरी. तर आपण त्याकाच विचारूया, काय भावाशी सगळं व्यवस्थित ना? पण सगळ्यांका एक मोठा प्रश्न पडलेलो हा की तू पोटा पाण्यासाठी काय करतो? पूरा दुनिया ये सिर्फ यही प्रश्न का पीछे क्यों कर रहे हैं? सब लोग को पता है मैं बहुत काम करता भाई, मैं वर्क करता है पर मैं अपने आप पर वर्क करता है. आई एम वर्किंग ऑन माय सेल्फ. कप्पाळ माझा, काय बोलणार याच्यावर? आता गेल्या वर्षातली सगळ्यात दुःखद बात, आमच्या शेजारचो बबनो चमचा गोटी स्पर्धेत कप हरलो. त्याची आऊस संगीत खुर्ची या स्पर्धेत कप हरली आणि त्याच दिवशी भारत वर्ल्ड कप पण हरलो. या तिन्ही घटना एकाच दिवशी घडल्यामुळे बबन्याच्या घरात जणू काय सुतकच लागला होता. सलग 10 मॅच जिंका नेले, पण जी जिंकायची होती नेमकी तीच हरले. तरी आमचो गुरव सांगे होतो, अरे बाबा नो, एक तरी मॅच हारा, एक तरी मॅच देवाक देऊन टाका. पण मेल्यानी नेमकी शेवटचीच मॅच देवाक देऊन टाकल्यानी. त्यात तो डोक्याक हेडेक देऊन गेलो. 2023 या वर्ष देवल कुटुंबियांका सुखकारक गेला. अरे देवल बसंती. एका भावाशीन ओरडून पैसे कमवल्यान तर दुसऱ्या भावाशीन मुको रावान कमबॅक केल्यान. सनी देओलचो गदर बघून आमचो दिलपो शेजारच्या बापटांची बोरवेल उखडूक गेलो. लय प्रयत्न केल्यान आता शहनशाह बनून गावभर हिंडता. ॲनिमल मधल्या बॉबी देओलचा काम बघून आमचो बाबी देवळेकर बापाशीचो बदलो घेण्यासाठी चुलत्याचो गळो कापण्याच्या उद्देशाने गावाकडे निघालो. पण तिकीटच कन्फर्म नाही म्हणून परत घराकडे गेलो. ये द्यायचीला ये चाय पी केली हा गोल टाकून, उद्याच्या सागोती खाऊया ठेवलो हा कोंबो झाकून. आणि काय ता म्हणे अल्फा मेल. अरे हाय त्या अल्फा मेलाक अलका कुबलचो पिक्चर दाखवा. हाय तो अल्फा मेल ढसा रडीत. तुमची अपशकुनी मुलगी सासरला चालली बाबा, सासरला. तर हे होते 2023 मधले काही मोजके गजाली. बाकी या वर्षी तरी धनुष्यबाण कोणाचो, यांचो का त्यांचो, याचो निकाल लागू दे रे महाराजा. मुंबई गोवा हायवे गुळगुळीत होऊन त्याच्यावरना गाडी घसरू दे रे महाराजा. RCBची पोरा या वर्षी तरी IPL जिंकू दे रे महाराजा. या वर्षी तरी सलमान खानचं लगीन होऊ दे रे महाराजा. आणि आपल्या आसोवा चॅनलचे लाखो सबस्क्रायबर होऊ दे रे महाराजा. आणि जाता जाता जिलाची एक स्पेशल कविता, बाकी आपण भला आणि बरा आपला गाव, आपण भला आणि बरा आपला गाव. आणि आमच्या कोकणचा सौंदर्य म्हणजे सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. परंतु यावर रे. तर मंडळी, आसोवाची ही नवीन प्लेलिस्ट झिला 24 तास तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आणि बऱ्याच लोकांपर्यंत आपल्या आसोवाचे इतर व्हिडिओज काही पोहोचत नाहीये, तर प्लीज एकदा सबस्क्राईब करा. येस. आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर बघताय का, तर आमचा फेसबुक पेज आहे, त्याला फॉलो करा. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात आणि कॉन्टेंटही आवडतो हे आम्हाला माहिती आहे, पण सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरताना म्हणून थोडीशी गडबड होते. आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तो सगळ्यांपर्यंत पोहोचवा, म्हणजे लोकांनाही कळेल की यूट्यूबवरती सुद्धा चांगला कॉन्टेंट असतो. काय बरोबर ना? बरोबर. ते मगाशी काय फेसबुकचा म्हणलंच ना, तर एकदा मालवणीत बोलून दाखव. अरे बोल, असं काय दादा, बोल. हा बघा आत्ता बोलतो, टेन्शन घेऊ नका, बोल पटकन बोल. गाववाल्यांनो, आमचा फेसबुक पेज फॉलो करा आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा आणि यूट्यूब सबस्क्राईब करा. मरे पुढच्या वेळेपासून तू मी चाललोय. काय कॉन्फिडन्स आहे बघा, मरेवरती सगळा घालून चाललो आम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र. Susan Wahini